आताच प्रमोशन झालं, मग प्रमोशन झालं. आता मी अजून एकदा आत्या होणार आहे. आता परी, पिऊ, ऋतू यांना एक छोटासा भाऊ सुद्धा येणार आहे. मनीषा ताईला या गोष्टीचा आनंद नाही का, तर मला खूप भारी वाटलेलं आहे आणि ही गोष्ट मला अगोदरपासूनच माहीत होती, तर मला तुमच्यासोबत शेअर करूया. नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळेजण? मस्त असणार आहे. आणि खूप जणांना विचार पडला अशी की बा आपल्या मुंबईने आपल्याला एवढी गुड न्यूज दिली. मनीषा ताईला या गोष्टीचा आनंद नाही का, तर मला खूप भारी वाटलेलं आहे आणि ही गोष्ट मला अगोदरपासूनच माहीत होती, तर मला तुमच्यासोबत शेअर करूया. पण मला मुंबई नाही म्हणलं होता करू नको म्हणून, तर त्यांनी जर सांगितलं तर मला सांगायचं कामच तुमच्याशी की आता मी अजून एकदा आत्या होणार आहे आणि आपल्या परी, पिऊ, ऋतू यांना एक छोटासा भाऊसुद्धा येणार आहे, म्हणून टेन्शन घ्यायची गोष्टच नाही आहे. आता कसं हाय हाय नाही नाही हाय हाय नाही नाही, पण माझं असं म्हणणं आलं की त्यांनी इतक्या लवकर नव्हतं उद्याला पाहिजे, कारण की आपली परी पिऊ नुसतं 2च वर्षाची होईल. 2ची सुद्धा नाही, 1.5चीच होईल. 2ची होईल ती आता, अजून 2ची सुद्धा झाली नाही. थोडीशी परी पिऊला आपल्या मोठं होते, कारण की पिऊसुद्धा खूप लहान आहे. पण आता ते काही याला काय आपण काही बोलू शकणार नाही आहे, तर जाऊ द्या. आता एकदा होऊ द्या काही बी आणि मग विषय संपून टाका. आता कसं लेकराला सुद्धा आशा असतील, कसं वल्यात वलं होऊन जातं. आणि आपल्या परीलासुद्धा समजा परीला पिऊला भाऊ पाहिजेच होता, कारण की तुम्हाला काय सांगू, मला खूप विचार पडत आहे. कारण की बा आपण रक्षाबंधन म्हणा, दिवाळी म्हणा, आपण कधी जातो कधी नाही जात, तर बिचाराला वाट पाहता वृद्ध भाऊ कधी येईन, वृद्ध भाऊ कधी येईन. पण आता कसं व्हायले, आता त्यांचा स्वतःचा सगळा भाऊ झाला की मग कसं फरकच पडतो. आपला आपला असतोच ना, कोणालाही वाटतं की बा आपल्याला भाऊ असा आणि सगळा तो सगळ्यात असतो. आता तुम्ही म्हणता तुझ्याकडं दुर्लक्ष होईल, तर मला काही वाटणार नाही, माझ्याकडे झालं तरी चालतं, कारण की बहिणीला भाऊ पाहिजेच. कोणाचाही असो, कोणासुद्धा आशा असती. आणि असं नाही की तुम्ही माझ्या भावाला म्हणजे माझ्या ऋदूला जीव नाही लावणार, मला त्याचं काहीच वाटणार नाही. माझा ऋदू हमेशा त्यांचा भाऊ राहणार आहे, आहे आणि हमेशा राहणार आहे, त्यांना भाऊ झाला तरी बी. म्हणून बरं झालं तेव्हा पावला, एकदा एक होऊ द्या म्हणा आणि टेन्शन मोडून टाका. तसंच आपल्या रोहिणीलासुद्धा एक झाला की तिथंसुद्धा टेन्शन नाही आहे. पण सध्या नको, दोघीलासुद्धा नको पाहिजे होता. पण आता काय करता, देवाने दिलं त्यांनी घेतलं, अशी गोष्ट आहे. कारण की आपण म्हणतो की आता नाही पाहिजे, आता नाही पाहिजे, मग कधी पाहिजे? आणि आता सध्याच्या पिरियडमध्ये कसं होऊन जायला आहे की बा लहान लहान वयात कसं होऊन गेलं ना, आणि अजून लेकरंसुद्धा मोठे झाले ना, मग ते चांगलं नाही वाटत. तसं की माझ्यासोबतसुद्धा झालं होतं, कारण की माझे लेकरं खूप मोठं झालं. माझी सोनल 7 वर्ष झाली, 7 वर्षाच्यानंतर मला ऋतू झालेला आहे, म्हणून मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा आणि चांगलंसुद्धा वाटत नव्हतं. पण काय करता, घरच्याचं म्हणणंसुद्धा ऐकणं पडतं ना. तसंच आईचं दादाचंसुद्धा की बा आम्हाला नातू पाहिजे, आम्हाला नातू पाहिजे. एकदा एक नातू झाला की त्यांचं टेन्शनसुद्धा मिटून जातं. आणि कोण आपल्या आजीबाई दिवसेंदिवस आजीचंसुद्धा वय होत चाललं, आजीसुद्धा हौस आहे आपल्या नाताची की एकदा नाताचं तोंड पाहू द्या म्हणून. तसं त्यांचं स्वप्न पुरं झालं पाहिजे, माझंसुद्धा असं म्हणणं आहे. आणि मला एक देवाला म्हणा फक्त एकच भाषा देऊन दे, बाकी टेन्शन नाही. बाकी तिघी बहिणी एकसुद्धा असला तरी टेन्शन नाही, पण त्यांना त्यांचा पाहिजे, असं माझंसुद्धा म्हणणं आहे. एक देऊन देवा ना बाप्पा देवा, अशी माझीसुद्धा प्रार्थना आहे. आणि तुम्ही खूप सारे जण आहे की त्यांना प्रेरणा देता, आशीर्वाद देता. असं कोण नाही बरं की त्यांना नाही पाहिजे म्हणून. आणि एक गोष्ट असं सुद्धा म्हणतात, ज्या घरात लक्ष्मी असते त्या घरात नारायण येणार म्हणजे येणार, हे मलासुद्धा विश्वास आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजावरती, की त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या घरात लक्ष्मी असते त्या घरात नारायण येतो म्हणजे येतो. कारण की मलासुद्धा 3 मुलीच्या पाठीवरसुद्धा मुलगा झालेला आहे, आणि तसं त्यांच्या घरीसुद्धा देवाला मला एक देऊन दे, बाकी टेन्शन राहत नाही. तर आता ही गोष्ट मी आत्याला सांगते, आत्याले, मामाले, सोनलचे पप्पा काय म्हणतात ते सुद्धा ऐका तुम्ही, कारण की कोणाला हौस असते त्या गोष्टीची की बा एक झाला असता. आता आम्हाला पिऊच्या बाबतीत आम्हाला खूप गॅरंटी होती की परी आणि एखादा भाऊ झाला असता तिला तर खूप चांगलं वाटलं असतं. पण कसं आहे की बहिणीलासुद्धा बहीण पाहिजे, याचासुद्धा मला खूप अनुभव आलेला आहे. बरं तुम्ही काय म्हणता की अशी म्हणाली, पण नाही, बहिणीला बहिणीसुद्धा बहीण पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण की आपल्या मनातल्या गोष्टी आपण आपल्या बहिणीलाच सांगू शकतो, तशी मला नाही आहे. पण जाऊ द्या, ह्या गोष्टी आपण करणार नाही. पण आता त्या बहिणीला बहिणी झाल्या म्हणून खूप चांगली गोष्ट झालेली आहे. पण आता बहिणीला भाऊसुद्धा पाहिजेच की नाही. आणि आधीच तर कोमलचे 2 शिजर व्हायला आहे, तर मी तसंच त्याला म्हणलंच होतं की लवकर नका होऊ द्या. पण आता काय करता, नाईलाज आहे. कारण की निदान दुसरं लेकरू व्हायच्या बाबतीत 3 वर्षाचा सुद्धा गॅप, 3-4 वर्षाचा सुद्धा गॅप पाहिजे. पण तेवढा गॅप जाऊ देतात. दुसरं हे बाळ होऊस तर तिला कसे 2-2.5 वर्षाची होती आपली पिऊ, म्हणून काय एवढं वाटणार नाही आहे.
पण जर का पिऊ 2-2.5 वर्षाची सध्याला असती तर मग अजून फार चांगलं झालं असतं. आता कोमलला खूप टेन्शन आलेलं आहे, कारण की आपल्या तिसरी मुलगी ना हो, पण तकदीरच्या हाती कोणीच काही करू शकणार नाही आहे. म्हणून मुलगा हो की मुलगी हो, सहसा तुम्ही तर म्हणसान ताई तुम्हाला मुलगाच पाहिजे, तुम्हाला तर भासाच पाहिजे. हो, आशा तर सगळ्याची पुरी करणारच आहे देव, आपल्याला तर माहितीच आहे. पण सगळ्या गोष्टीची बानी खावायची, त्या गोष्टीची बानी कोणीच खाऊ शकणार नाही आहे. कारण की खूप साऱ्या जुन्यामध्ये असे सुद्धा आहे की त्यांना काहीच नाही आहे लेकरू बाळ. पण आता देव द्यायला तर एकदा उद्या म्हणलं बाई काही बी. तसं मला तर खूप दिवसापासून माहीत पडलं होतं की मला भाषा किंवा भाषे होणार आहे म्हणून. पण तुमच्यापर्यंत मी ही गोष्ट पोहोचवलीसुद्धा होती, खूप जणांना कळालीसुद्धा होती की ताई गुड न्यूज सांगणार आहे म्हणून. पण कसं आहे की मला शिकून म्हणजे मी तुमचं शेअर करणार होती, पण मला भाऊ नाही बोलला होता म्हणून तुझ्यापर्यंत गोष्ट शेअर नाही केली मी. म्हटलं जाऊ द्या. आता कसं माझ्यापेक्षा सुद्धाही त्यांना जास्त गोष्टीचा आनंद आहे, कारण ते आई वडील होणार आहे ना, ही सगळ्यात जास्त मोठी गोष्ट असते म्हणून. आणि अजून एक गुड न्यूज आहे ती माझ्याकडं, ती तुम्हाला मी सांगणार आहे. पण अजून तुम्हाला टाईम आहे, कारण की कसं 2 किंवा 3 महिने होऊस्तर असं कोणाला सांगू नये म्हणता. पण कसं नजर लागते असं म्हणता, मलासुद्धा माहिती आहे, पण म्हणून मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर नाही केली. तर अजून एक माझ्यापाशी गोष्ट आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी, पण त्या गोष्टीला अजून टाईम आहे. तर जशी ती टाईम येईन तसं मी तुम्हाला सांगेन. आता एक गोष्टीचं तुम्हाला मी सांगितलंच आहे, कारण की मी अजून एकदा आत्या होणार आहे. तर चला आपण सोनलच्या पप्पाशी बोलूया ते काय म्हणता म्हणून. मग कसे काय बसले आज खुशखबरी? तुम्हाला माहित नाही खुशखबरी, तुम्हाला सांगितलं नाही मला की मी माहित ना आहे ना तुझी खुशखबरी काय आहे. आता प्रमोशन झालं, माझं प्रमोशन झालं. आता मी अजून एकदा आत्या होणार आहे. आत्याला आजी झाली आता, आहे की नाही. देवाला म्हणे घेऊन दे पप्पा आणि त्याच्या मग टाक. तर विचारायला आशा आहे ते उरली लेकरं. मग काय ऋतू भाऊ करता बहीण भाऊ पाहिजे मग. बहीण किती काय मग तुम्हाला तुमचं आशा म्हणणं आहे? काय त्याच्याबद्दल? हं? तुमचं म्हणणं काय? आमचं काही नाही म्हणणं बाप्पा, फक्त देवाला एवढीच प्रार्थना आहे बाप्पा, एक देऊन दे भावाला. हे टेन्शन पोरी बी लय काय पता करता हो. किती किलो पेढे वाटशील मग? जेवढा होईल तेवढा, बाबा रे. जेवढाचा बाबू होईल हा. तेवढाच पेढा वाटी गजाला बर मला. बर चला झालं कबूल. हा फक्त देवाला म्हणा होऊ दे. त्याकडून बाई ते वाटून राहिली मग त्याकडून काहीच नाही काय? ती आते आणि ती बाई बी आते. तू आधी बापाची आते होशील. ते दोघीचं आणि एकच. लेकराची आत्या मी आहे. मग दोघीचं एकच आमचं. दोघीचं बी एकच आहोत. दोघी तुम्ही एकच काय? पाय लागायला बी नाही, गजाने महाराज बशी जेवढाचा किलोचा होईल तो तेवढाचा पेढा वाटी. फक्त देवाला म्हणून एकच दे म्हणा बस. बस बस तिघी बहिणी भाऊ दिला टेन्शन मिटतं बघ. तू मला सांग, असं कबूल करायला कधी पोरं होत तर काय नाव आहे? नाही होते देते ना. आम्हाला आशा आमच्या देवावरती भाव आहे आमचा. नाही खरंच आहे. माहिती तुमचा भाव आहे, पण मया भाव आहे की जसं काय तुम्ही पुढचा विचार आशा करायला लागते. पोरगा होईन बा, पोर घेऊ शकते असं काय? नाही नाही होते. तकदीर बा मा तकदीरच्या पुढे का कोणी जात नाही. समजा इच्छा आहे तो, पण आता तुमची इच्छा आहे तर होऊ शकते पुरी, नाही तर मग नाही होऊ शकत. तरीचं काही कोणाच्या हातचं नसते, आहे की नाही? बहीण बी. हं? होते ना. फक्त काय तो हा. मग म्हणत नाही का, ज्या घरात लक्ष्मी असते त्या घरात नारायण येतो म्हणजे येतोच. हम्म. खरंच. मग नारायण फक्त यायला आशा- टाइम लागते, तू काही सांगू फक्त आशा नको. ठेवा, भरोसा ठेवा देवावरती. देतो देव. आता आपल्याला नाही हां 3 पुरीची वाटत झाला की नाही आपल्याला असं त्यांना, पण त्यांनी घाई केली वाले करून जरा पिळत होऊ नको. हे सांगणं पडतं का आता? ते काळान गिळानी आहे, सुशिक्षित लोक आहे चांगले. ते होते ना काय तर मग आता. बरोबर. लेकरं होऊन गेले मागे पडून जाते, डोक्याला ताण नाही राहे. दिसत आहे मग, दिसत आहे. मग काय म्हणते मायगी? काय नाही बा, मग माहिती खुश आहे बाप्पा. हो काय? मग माहिती तो हे ससांनी काय कसं आहे म्हणजे खुशी मावान नाही त्यामुळे- आजीचं त्याच्यापेक्षाही. हम्म. रामदास दिसतं म्हणे आता आपल्याला चौथी पोरगी पाहिजे तर आजी तोंड उडसून घेत गपची बस रे म्हणे तू. बस झालं आता तिघी बहिणी भाऊ पाहिजे ना म्हणे. आजी देवाला प्रार्थना करत असेल हात जोडून आता, म्हातार माणसं आशा असते पण आहे की नाही? माझ्यासाठीच तर किती काय देवापाशी तपस्या केल्या मग आजीनं मामाईनं. हम्म. पाहिजे 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 झाल्या मग ते तपस्या पुढे. आता एक यांना देऊन देऊ ना ते तपस्या कुठे जायला आहे? दाल खायला जा.
हिंडू आला काय घराला दिंड काय करते? जा पाहुणे बाई का कुठे गेला बरं नाही. जाऊ दे, बरं दिलं देवाने. तू बरं होते. नाही केली. असेच आहेत ते. मग तेच तुपासाठी मामाला पाहायला सांगा आता जर सांगितलं मी ना मग मी तुम्हाला सांगितलं आता कसं सांगू आरती कसं चालल्या आता त्याला पायथोड चालल्या मग तिकडे गेलं नाही हो, माझ्या पायाने काय नाही. हा आली मोबाईल पोराला मागून बसेल वाटते पाव समाज चालू राहता रे बाप्पा काय हे ऋतू आवाज नाही देत हा मोबाईलसाठी नाही आवाज येणार नाही एवढा लागत झाला की चालू चालू मोबाईल खिशातला काढून देते हा उधळीची आणून पडली. नाही घेत का तुझ्याने घेत पण माग घेते ना मग तुमचं लाडून ठेवलं मग मी नाही लावून ठेवलं मग तरी विचारलं पूर्ण त्याला डबल लांड लावला बिन मोळत त्याचा नान सगळा उधळलं एखादी ही विचारतो. काय भगवती की बाई. त्याला विचारतो का ते बरोबर सांगते. तरी काय. पाहा तुमच्या मग तडून उठली ना आधी बसली मग आता काय बसली बापा का तू तिच्यापाशी बसायला आवडलं नाही काय हाव ना बापा आता आली उठून हाव ना. उठून गादी आली. सोडली ना माझ्या दुटक्या बाजूने बसली हम्म. सांगा आता. बसली आता हं? बरं आहे. हम्म.